नमस्कार, मी डॉक्टर दीपाली जाधव, डायरेक्टर अरिंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज. मैत्रिणींनो, श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना म्हणजे उद्यापन, व्रतवैकल्य आणि हा निसर्ग ह्यांचं उगमस्थान. आज सगळ्यांनी श्रावणातला उपवास केला असेल, सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीनं व्रतवैकल्य केले असतील. पण हे व्रतवैकल्य करत असताना आज मी पण लवकर उठले, देवांना आंघोळ घातली, त्यांना कपडे घातले, त्यांना छान फुलं हे केली, गंध लावला, त्यांना प्रसादाला ठेवलं, पिंड तयार केली. पण ह्या बरोबरीनं इतर जे माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी मग तू त्याला धोत्राचं फुल घातलंस का, तू त्याला बाकीचं बेलफळ वाहिलंस का, बेलपत्री वाहिलीस का, मंदिरात गेलीस का, अशी विचारणा केली. नाही बाई, एक मैत्रीण तर नाही, मी पहाटे ना सकाळी लवकर उठून रांगेत उभं राहून शिवाचं दर्शन घेतलं. मैत्रिणींनो, खूप चांगलं आहे, तुम्हाला त्याच्यासाठी वेळ मिळतो, हे खूप चांगलं आहे, सकारात्मक आहे. पण ह्याचा अर्थ घरी बसून केलेली पूजा किंवा मनापासून केलेला नमस्कार हा कुठंही श्रद्धेच्या बाबतीत कमी ठरत नाही. आज जे हे धार्मिक रीतिरिवाजांचं जे आपण मनावर एक पगडा हे केला आहे की नाही, श्रावणातला सोमवार आहे, आपण उपास करायचा, अशी पूजा करायची, असं मंदिरात जायचं, रांगेत उभं राहायचं आणि देवदर्शन घ्यायचं. ह्याच्याऐवजी जर माझी एखादी डॉक्टर मैत्रीण, एखादी माझी सीए मैत्रीण, एखादी माझी वकील मैत्रीण ही आपल्या कामातून शंकराला ऊर्जा दे असं म्हणत असेल, ओम नमः शिवायचं जप करत असेल आणि शंकर त्या शिवशक्तीपासून ऊर्जा घेत असेल, तर ती पण योग्य आहे ना. ती काम करून शंकराला नमन करते आणि तुम्ही भावनात्मक दृष्ट्या शंकराला नमन करता. तुम्ही दोघेही बरोबरच, ह्यात मतभेद नाहीत आणि भक्तीत तुलना नाही. तर भक्ती करताना मनापासून करूया, आतून आपला शिव जागृत करूया, आपली ऊर्जा जागृत करूया आणि ही ऊर्जा सकारात्मकतेला देऊया आणि हा श्रावण आनंदी बनवूया. धन्यवाद.